हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 5वीचा प्रॉब्लेम सेट 45 पाहणार. याच्यात आपल्याला सांगितलं की ॲड द फॉलोइंग, म्हणजे आवर्स आणि मिनिट दिलेले आहेत, त्याचे आपल्याला ॲडिशन करायचे. चला आपण करू. पहिला प्रश्न आहे, पहिले आपल्याला आवर्स आणि मिनिट लिहून घ्यायचे. आवर्स आणि मिनिट. तर हे आपण इथे मांडून घ्यायचं, आवर्स आणि मिनिट. आवर्सच्या रेखाण्यात आपण 2 लिहूत आणि मिनिटच्या रेखाण्यात 30. ह्या आवर्सच्या खाली आवर्स लिहायचे, हे मिनिट्सच्या खाली आपल्याला मिनिट्स लिहायचे. आता आपल्याला इथं प्लस सांगितलं, ॲडिशन सांगितलं, ॲड करायचं. 5ला 5 येणार, 5 आणि 3 8 राहणार, 4 आणि 2 6 राहणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं पहा, आपण असं कधी म्हणतो का 6 hours 85 minutes असं नाही. ठीक आहे. मिनिट्स कधीही 60 मिनिटाच्या वरी नसतात. मग 60 मिनिटाच्या वरी नसतात, जे 60 मिनिटाचं किती राहते, 1 तास राहते. मग आपण याच्यातले जे 60 मिनिटं आहेत, ठीक आहे, याच्यातले 60 मिनिटं काढूत आणि इकडचा 1 तास वाढवून टाकू. ठीक आहे. जे 60 मिनिटाचा 1 तास असतो. ठीक आहे. आता ही स्टेप नाही करत काही बरेच जण, डायरेक्ट खालची स्टेप्स करतात. तर हे आपले 25 मिनिटं राहिलेत. ठीक आहे. 85 मिनिट्स म्हणजेच काय, 1 तास 25 मिनिटं असं पण तुम्ही म्हणू शकता. हे नाही लिहिलं तरी चालते. ठीक आहे. हे नाही लिहिलं तरी चालते. 85 मिनिट्स म्हणजे 25 मिनिट्स आणि 1 hour, म्हणजे याच्यात 1 hour आपल्याला मिळवावं लागेल. ठीक आहे. अतिशय कळालं का, सोपं आहे. म्हणजे जर 60 मिनिट्सच्या वरी झाले तर आपल्याला काय करायचं, ते 60 मिनिट्सच्या वरी जेवढे पण झाले ते मायनस करायचे. ते कारण 60 मिनिट्स म्हणजेच इक्वल्स टू 1 hour. 60 मिनिट्स म्हणजेच इक्वल्स टू 1 hour. त्याच्यामुळे मी याच्यातून 60 मिनिट्स काढले, आपलं उत्तर आलं 7 hours 7 hours आणि 25 मिनिट्स. असं आपल्याला शेवटी उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. तर पूर्णपणे पद्धतशीर समजून घ्या. आवरला आपण इथे लिहिताना HR लिहिलं, मिनिट्सला MIN लिहिलं. ठीक आहे. हे पुस्तकात जसं दिलेलं आहे मी त्या पद्धतीनंच केलेलं आहे. फक्त इथं मी स्टेप्स एक वाढवलेली, इथं डायरेक्ट न करता. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपण जर पाहिला, इथं 3 hours. पहिले मी इथं आवर्स लिहितो, इथं आवर्स आणि इथं मिनिट्स. मिनिट्सला MIN लिहिलं मी, फक्त एवढंच लक्षात द्या. 3 hours 50 minutes. इथं 4 hours आहे 20 minutes. आता ह्या सगळ्यांची ॲडिशन करायची, कारण आपल्याला इथं प्लस सांगितलेलं आहे की नाही, प्लस सांगितलं म्हणून ॲडिशन. 70 आणि 7. अजून बघा इथे 60 मिनिटाच्या वरी आले, म्हणजे 60 मिनिटाच्या वरी, 60 मोर दॅन 60 मिनिट्स आले. तर मग काय करायचं आपल्याला, याच्यातून 6 ओके, असं 7 hours 70 minutes कधीही नसतात. तर 1 तास 60 मिनिटाचा राहतो. याच्यातून 60 मिनिट्स कट करून इथे आपण लिहिले. हे 60 मिनिट्स इक्वल्स टू 1 hour, म्हणजे याच्यातून 60 मिनिटं कमी करून इथं 1 तास लिहिलेला. आता ह्या सगळ्यांची बेरीज केली, हे वजाबाकी केली. पहा, उत्तर एवढंच आहे तुमचं. याचं डायरेक्ट तुम्ही हे जरी नाही स्टेप केली तरी चालते. ठीक आहे. ही स्टेप नाही केली तरी, म्हणजे ह्याच्यातून 10 वजा केले आणि इथे हे काय झाले, म्हणजे 7 तास 70 मिनिट म्हणजेच काय होतात, 8 तास 30 मिनिटे. तुम्ही जर ही स्टेप नाही केली, डायरेक्ट ही लिहिली, तरी तुम्हाला काही मार्क कटणार नाही. एकदम डायरेक्ट मार्क फुलपैकी फुल भेटणार आहे. कारण इथे पण त्यांनी तसंच केलं आहे की नाही. 4 तास 45 मिनिटं डायरेक्टच उत्तर लिहून टाकलं. म्हणजे ही स्टेप न करता केली, पण ही जर तुम्ही केली स्टेप, तुम्हाला उत्तर फार अतिशय सोपं जाणार आहे. मग इथे खाली लिहायचं 8 hours 10 minutes. आहे की नाही. झाला अशा पद्धतीने. आता आपण तिसरा आणि चौथा प्रश्न पाहू. तिसरा प्रश्न आहे आपल्याला 3 hours. पहिली इथं आवर्स लिहूत आपण आणि इथं मिनिट्स लिहू. ठीक आहे. इथं 3 hours 45 minutes, म्हणजे इथं 3 लिहूस आणि इथे 45. इथं 1 hour 35 minutes. 1 hour 35 minutes. आता काय करायचं, आपण प्लस करायला सांगितलं तर प्लसचं चिन्ह द्यायचं. बेरीज करायची. ठीक आहे. आणि ह्या दोघांची सेपरेट करायची, इकडची सेपरेट करायची, इकडची सेपरेट करायची. आता जर पाहिलं तुम्ही 80 मिनिट्स, पण आता 4 hours 80 minutes कधीही म्हणत नाही. मग 80 जर 60च्या जेवढे पण जास्त आहेत,
आपण याच्यातून 60 मिनिट्स कट करायचे आणि जर 60 मिनिट्स बरोबर काय राहते 1 आवर, मग इकडं जर 60 मिनिट कमी केले तर उत्तर इथे आपल्याला उत्तरामध्ये 1 तास वाढवावं लागणार, 1 आवर वाढवलं आपण. मग जर ही वजाबाकी केली इकडं तर 20 येते आणि इथं केलं तर 5 येते. मग आपल्याला उत्तर लिहायचं 5 आवर्स 20 मिनिट्स. चौथा प्रश्न आहे आवर्स आवर मिनिट्स. 4 आवर्स 15 मिनिट्स आणि इथं 2 आवर्स 50 मिनिट्स. ॲडिशन केली 6 आवर्स 65 मिनिट्स होतात. 65 मिनिट्स म्हणजे 60 मिनिटाच्या वरी जेव्हा पण असतं आपण त्याच्यातून 60 मिनटं वजा करून इथे आपण 1 वाढवतो. आता 65मधून 60 गेले 5 उरतात. आता इथे वाढवायचे 65 मिनिट्स म्हणजे 1 आवर 5 मिनिट्स 1 आवर 5 मिनिट्स 65 मिनिट्स म्हणजे. तर हे झालं आपलं उत्तर झालं 7 आवर्स. इथं 0 लिहा 7 आवर्स 05 मिनिट्स. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण प्लस केलं मायनस पाहू. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला सबट्रॅक्ट द फॉलोइंग. सबट्रॅक्ट म्हणजे मायनस करायचं आपल्याला. चला तर आपण लिहून घेऊ ते 3 आवर्स आणि 10 मिनिट्स. तसंच आपण आवर्स आणि मिनिटामध्ये लिहिलेलं इथं. आणि इथे हे 2 आवर्स आणि इथं आहे 40 मिनिट्स. ठीक आहे. ते वरी जागा सोडायला पाहिजे होती मी. चला ठीक आहे, काय हरकत नाही, आपण ॲडजस्ट करू. ठीक आहे. इथे अजून एक जागा सोडायला पाहिजे ॲक्च्युली. दुसऱ्या प्रश्नाला पण व्यवस्थित करतो. ठीक आहे. आता बघा 0मधून 0 गेला. आता 1मधून 4 जातात का नाही? 1मधून 4 जात नाही. मग काय करायचं? ठीक आहे. मग इथं 1 घ्यायचा का? इथं 11 करायचे आहेत का? मग आपल्याला काय करायचं? ठीक आहे. आता ह्याच्यामधून हे जात नाही तर आपल्याला 11 तर करता येत नाही कारण हे मिनिट आणि आवर्सचं आहे. मग काय करायचं? ह्याच्यातून काय करायचं आपल्याला? ह्याच्यातून हे 3 आवर्समधून 1 आवर कमी करायचा. 3 आवर्समधून 1 आवर्स कमी करायचा. मग उरले किती? 2 आवर्स. ठीक आहे. हे 3 आवर्स न राहता हे कट झाले ना, ह्याच्यातून 1 आवर कमी केलं तर 2 आवर राहिले. आणि हे 10मध्ये आपल्याला 60 मिनिट्स, इकडं 1 जरी कमी केलं इथं 60 मिनिट्स मिळवावं लागतील. हे झाले 70. आता हे व्यवस्थित दिसणार नाही, पुढच्या प्रश्नाला मी करेल व्यवस्थित. ठीक आहे. मग हे इथच्या जागी आपल्याला 70 मिनिट्स लिहावं लागेल. याच्या जागी आपण 2 लिहू आणि याच्या जागी आपण 70 लिहू. ठीक आहे. आता हे 70मधून 40 गेले 30 उरतात. 2मधून 2 गेले 0 उरतात आणि आपलं उत्तर असं झालेलं आहे. म्हणजे आपलं किती येणार? 30 मिनिट्स येणार. उत्तर काय येणार? 30 मिनिट्स. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपण इथे करू. आता 5 आवर्स आहेत. 5 आवर्स 20 मिनिट्स. ठीक नाही. त्याच्यातून 2 आवर्स 35 मिनिट्स आपल्याला सबट्रॅक्ट करायचे. 2 आवर्स 35 मिनिट्स. आता व्यवस्थित जर तुम्ही लक्ष दिलं तर ह्या 20 मिनिट्समधून 35 मिनिट्स जात नसतात. मग काय करायचं? याच्यातला 1 आवर कमी करायचा. हे 5मधून 1 आवर कमी केला, उरले 4 आवर्स. म्हणजे ह्याच्या जागी आपल्याला काय करायचं? याच्या जागी 4 आवर्स 4 आवर्सचे. आणि इथे काय करायचं? आपल्याला 60 मिनिट्स लिहायचे. 60 मिनिट्स. ठीक आहे. मी हे करतो 20मध्ये आपल्याला 60 मिनिट्स ॲड करायचे. म्हणजे किती होतात आपल्याला? हे न लिहिता आपल्याला इथं 80 मिनिट्स लिहायचे. आता सबट्रॅक्शन करायचं. ओके. इथे 7 झाले, इथे 0. 10मधून 5 गेले 5 राहिले. 7मधून 3 गेले 4 राहिले. 4मधून 2 गेले 2 राहिले. मग आपलं उत्तर काय आहे? 2 आवर 45 मिनिट्स. काय अवघड नाही, व्यवस्थित तुम्ही जर याची प्रॅक्टिस केली तर सहज तुम्हाला उत्तर येतील. असे उत्तर आहेत. त्याच्यानंतर पुढचं आपण जर गणित पाहिलं 4 आवर्स 25 मिनिट्स. हे आवर्स लिहा, इथं मिनिट लिहा. 4 आवर्स 25 मिनिट्स आणि इथं 1 आवर 55 मिनिट्स. 1 आवर 55 मिनिट्स. सबट्रॅक्शन करायचं आपल्याला.
मायनस आपलं बघा 25मधून 55 जात नाही, डायरेक्ट आपण हेच पाहायचं. ठीक आहे, तर इथे अजून आपण जागा नाही सोडलेली, तर आपण आधीच जागा सोडूया. ठीक आहे, तर हे 25चे आपण काय करतो, 25मध्ये आपण 60 मिनिट्स ॲड करू आणि ह्या 4 आवर्सचे काय करू, 4 वजा 1 बरोबर काय येईल 3, 4 - 1 बरोबर 3. तर ह्या 3मधून 1 गेले, 2 राहिले. आता हे झाले 85 मिनिट्स. 25 + 60 85 मिनिट्स झाले. आता 85मधून ह्या 85मधून आपल्याला हे 55 मायनस केलं, तर उत्तर येते 30. ठीक आहे, मग आपल्याला शेवटी उत्तर लिहायचं 2 आवर्स 30 मिनिट्स. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, इथं आवर्स लिहायचे, इथं मिनिट्स लिहायचे. 6 आवर्स 15 मिनिट्स, इथं 2 आवर्स 45 मिनिट्स. तसंच 15मधून हे जात नाही, मग याच्यातला 1 आवर कमी केला, 6मधला 1 केला, 5 राहिले. आता ह्या याच्यामध्ये 15मध्ये 60 मिनिट्स ॲड केले, तर किती झाले आपले 75 मिनिट्स झाले. आता हे न लिहिता 75मधून आपल्याला 45 मायनस करायचे. 75 - 45 0 3, इथं उरतील आपल्याला बघा, हे ह्या 75मधून करायच्या, 75मधून आपल्याला 45 मायनस करायचे, 30 मिनिट्स उरले. आता हे 5 आवर्स आहेत, 6 आवर्स आहेत का नाही, 5 आवर्समधून 2 आवर्स गेले 3, इथं 3 आवर्स 30 मिनिट्स आपल्याला शेवटी उत्तर लिहायचं आहे. अशा प्रकारे झालं. आता आपण शाब्दिक म्हणजे वर्ड प्रॉब्लेम पाहूत, आपण त्याचे उत्तर कसे करायचे, वर्ड प्रॉब्लेम सगळे पाहू. ठीक आहे, आपल्याला पुढचा प्रश्न आहे, अ गव्हर्मेंट ऑफिस ओपन्स म्हणजे उघडतं, गव्हर्मेंट ऑफिस उघडतं ॲट 7 in the morning, म्हणजे सकाळी 7 वाजता आपण ते उघडते. अँड क्लोजेस म्हणजे बंद होते ॲट 3 in the afternoon, म्हणजे दुपारी 3 वाजता बंद होतं. हाऊ लॉंग इन धिस ऑफिस ओपन, म्हणजे किती वेळापर्यंत हे ऑफिस ओपन म्हणजे उघडं राहतं असं विचारलं. हाऊ लॉंग म्हणजे किती वेळ, किती. ठीक आहे, किती. हाऊ लॉंग म्हणजे किती. इज धिस म्हणजे हे ऑफिस, ओके, धिस ऑफिस ओपन म्हणजे उघडं राहतं आपल्याला सांगायचं आहे. पहिले आपण प्रश्न नेहमी व्यवस्थित समजून घ्यायचा, त्याच्यानंतरच उत्तर लिहायचे. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला काय करा की लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे आपण आपल्या जे चॅनेलवर आहे आपण प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थितपणे समजावून सांगतो आणि प्रश्नाचा अर्थ पण समजावून सांगतो आपण. ठीक आहे, बऱ्याच जणाला इंग्लिशचा एखादा अर्थ कळत नसेल तर आपण सगळं समजावून सांगतो. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपण हे घेऊ लिहून, पहिले इथं उत्तर आन्सर लिहायचं. आन्सर ओपन किती झाले 7 o'clock म्हणजे 7:00 सकाळी 3. आणि ओके, याला AM लिहूता, सकाळी मॉर्निंगला आपण AM लिहितो. आणि बंद कधी झाली, क्लोज किती झाली 3 PM ला. आफ्टरनून 12च्या नंतर आपण काय म्हणतो, त्याला PM म्हणतो. ठीक आहे, किंवा तुम्ही यालाच आपण करू शकतो. ओके, जर 24 तासाची घड्याळ असेल तर आपण काय लिहू शकतो, याला 15 आवर्स लिहू. 12 + ओके 15. ओके, म्हणजे 7ला सुरू झालं आणि 15ला त्यानं क्लोज झालं, म्हणजे किती आवर्स ह्या दोघांमध्ये झाले. आता आपण काउंट करायचे, तर मग आपल्याला इथं उत्तर लिहायचं आहे. ह्या दोघातला बघा, दुपारचे 3 म्हणले 15 वाजले आणि सकाळचे जे 7 आहेत ते 7. ओके, जर तुम्हाला कळत नसेल तर पहा, मी व्यवस्थित करून देतो. इथे उत्तर लिहायचं 8 आवर्स होतात आपले, 8 आवर्स. मी ते पद्धतशीर तुम्हाला सांगतो उत्तर कसं आलं हे. आता 8 आवर्स, ज्याला नाही समजलं असेल हे 24 आवर्सचं, तर सकाळचे 7 वाजल्यापासून, ओके, सकाळी 7 झाले, 7 AM ते 8 AM हे 1 तास होतो, 1 आवर होता, आहे की नाही. 8 AM पासून 9 AM 2 आवर्स कंप्लीट झाले. व्यवस्थित पहा, 9 आवर्स 9 AM 9 to 10 किती झाले 3 आवर्स झाले. 10 to 11 AM 4 आवर्स झाले. 11 to 12 5 आवर्स झाले. ठीक आहे,
आता 12च्या नंतर अजून एक येते. 12च्या नंतर 1 वाजते. 12च्या नंतर 13 जर तुम्हाला इंटरनॅशनल करायचं तर इंटरनॅशनल करा, पण आपल्याला इथं 3 वाजता ते दुपारीपर्यंत आहे. तर 12 ते 1 6वा तास आपला कंप्लीट होतो. 1 ते 2 7वा तास कवर होतो आपला, आणि 2 ते 3 आपला 8 आवर्स कंप्लीट होतात. म्हणून मी ते 8 आवर्स आपल्या इतर आलेलं आहे. तर मग आपल्याला इथं खाली उत्तर लिहायचं. ठीक आहे, खाली काय लिहायचं वाक्य, हाऊ लॉंग धिस ऑफिस ओपन. तर हाऊ लॉंगच्या जागी आपल्याला लिहायचं धिस ऑफिस इज ओपन. धिस ऑफिस इज ओपन 8 आवर्स. व्यवस्थितपणे उत्तर लिहायचं. शेवटी आपल्याला उत्तर लिहिणं गरजेचं. आता हे एवढा भाग नाही लिहिला तरी चालतं, तुम्ही लिहिला एक्सप्लेन करून तरी काय हरकत नाही. ठीक आहे, व्यवस्थितपणे आपल्याला जसं उत्तर समजलं आपण तसं लिहिलं तरी काय हरकत नसतं. इथे 8 आवर्स लिहून टाकायचे, हे नाही लिहायचं, फक्त एवढं नका लिहू तुम्ही. ठीक आहे, बाकीचं तुम्ही सगळं पद्धतशीर व्यवस्थित लिहू शकता. चला पुढचा प्रश्न पाहू. अ मूवी स्टार्ट ॲट 45 minutes past 3. म्हणजे पहा, मूवी काय झाली 3:45 सुरू झाली. ठीक आहे, 45 minutes past म्हणजे वाजून गेलेले आहे, झालेलं आहे 3 वाजून. ठीक आहे, आफ्टरनून म्हणजे दुपारी. अँड फिनिशेस 2 hours and 2 and a half hours. म्हणजे ती संपते. फिनिश म्हणजे संपणे. 2 and a half म्हणजे 2 वाजून 2.5 तास, अंदाजे 2.5 तास. लॅटर म्हणजे नंतर. 2-2.5 तासानंतर सुटून जाते. 2:30 सुटून जाते. 2 तास आणि अर्धा तासानं संपून जाते, याचा अर्थ होतो. ॲट वॉट टाईम डज द मूवी एंड्स. म्हणजे किती वाजता ती मूवी संपेल असं विचारलं. तर आपल्याला इथे लिहायचं 3 आवर्स. बघा पहिले लिहून घेऊ. तर स्टार्ट कधी झाली, आपल्याला स्टार्ट झाली 3 आवर्स 3:45. आणि ती किती वेळ चालली आपली मूवी, किती वेळ चाललेली 2 and a half म्हणजे 2 hours 30 minutes चाललेली. ठीक आहे, मग आपल्याला ह्या दोघांची ॲडिशन करावं लागलं. दोघांची ॲडिशन आता आपण ॲडिशन शिकलेली आहे. ओके, ती मूवी संपलेली आहे 2 तास 30 मिनिटं चाललेली. मग दोघांची ॲडिशन करावं लागलं. तर मग ॲडिशन करताना आपण काय केलं, हे झाले 5 hours आणि 75 minutes. पण आपण असं म्हणतो का कधी 5 hours 7 म्हणजे 5:75 झाली नाही. मग आपण काय करता, याच्यातून आपण 60 मिनिटं कमी करतो आणि इथे 1 तास वाढवून देऊ. म्हणजे काय होईल, आपल्याला हे 15 मिनिटं येईल आणि हे 6 तास. मग किती वाजता मूवी संपेल, किती वाजता होईल ते, तर 15 minutes पास मूवी. पहिले प्रश्न पहा, what time does the movie end? The movie end at 15 minutes past. 15 minutes past 6. आपल्याला पहिले मिनिट्स लिहावं लागते इंग्लिशमध्ये, किंवा ॲट 6:15 असं लिहिलं तरी चालते. ॲट याच्या जागी, एवढ्या जागी तुम्ही ॲट 6:15 असं लिहिलं तरी चालते. पण इंग्लिशमध्ये आपण असंच लिहितो 15 minutes past 6. ठीक आहे, इन द इव्हिनिंग असं लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते. इन इव्हिनिंग, नाही तिथं PM लिहा. ठीक आहे, PM लिहा. चला ठीक. त्याच्या पुढचा प्रश्न पाहू. आपण आपला पुढचा प्रश्न पाहू. सखाराम वॉज प्लॉंगिंग म्हणजे नांगरत आहे द फील्ड फ्रॉम 8 in the morning. म्हणजे त्यांना 8 वाजता सुरू केली, 8 morning. ओके, मॉर्निंग 8ला आपण काय लिहू, 8 hours AM लिहू. ठीक आहे, आणि त्यानं 12:30 त्यानं नांगरलेलं आहे. ठीक आहे, स्टॉप ॲट स्टार्ट आणि स्टॉप म्हणजे 12:30 त्यानं स्टॉप केलेला आहे. PM स्टॉप केलेला. ही रिच्ड होम ॲट 1:30. हाऊ लॉंग वॉज द प्लॉंगिंग फील्ड. पहा आता आपल्याला माहिती आहे म्हणजे त्यानं किती तास आपल्याला नांगरलेला. पहा 8 ते 12 किती होतात, 8 ते 12 किती होतात, 4 तास. आणि हे वरचे 30 मिनिटं आपण सहज लिहू शकतो. ही, ठीक आहे, हाऊ लॉंग ही प्लॉंगिंग द फील्ड. तोंडी जे उत्तर आहे ते आपण तोंडी करू. ठीक आहे, फील्ड फॉर 4 hours
30 मिनिट्स. त्याने किती किती झाले 4 hours 30 minutes. आपल्याला उत्तर लिहायचं. ठीक आहे, इथं लिहायचं 4 hours 30 minutes. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा याच्यामध्येच प्रश्न विचारला, हाऊ लॉंग वॉज प्लॉनिंग हाऊ लॉंग ही डीड टेक टू रीच होम फ्रॉम द फील्ड. पहा, मग 12:30ला त्यानं काय केलं तर की बंद केलं आणि त्याच्यानंतर तो घरी निघायला सुरुवात केली. तर मग तो किती वाजता पोहोचला? 1:30 वाजता. म्हणजे 30 minutes past 1 म्हणजे 1:30 पोहोचला. मग इथं किती वेळ झाला त्याला? 30 मिनटं झाली. मग ही 1 तास झाले. ही पहा, इथं जसं वाक्य त्याचं हाऊ लॉंग ही काय म्हणतात, ही टेक 1 hour टू रीच होम फ्रॉम द फील्ड टू. हे दुसऱ्याचं उत्तर आहे, पहिल्याचं उत्तर हे दुसऱ्याचं उत्तर. ठीक आहे, याच्यामध्येच नंबर 2. 1 hour टू रीच हिज होम फ्रॉम फील्ड. फील्ड म्हणजे शेत. फील्ड म्हणजे काय होते? फील्डचा अर्थ होते शेत. फील्डचा अर्थ होते शेत. शेतावरून त्याला किती वेळ लागला? चला, आता पुढचा प्रश्न आपण पाहू. रामभाऊ स्टार्टेड हिज वॉटर पंप ॲट 10:30. म्हणजे किती वाजता सुरुवात केलं? 10:30. 10:30 म्हणजे 10:30 ॲट नाईट. अँड पुट ऑफ म्हणजे रात्री त्यानं सुरुवात केलं. ठीक आहे. अँड पुट ऑफ म्हणजे बंद केलं. पुट इट ऑफ म्हणजे बंद केलं. ॲट द सेम नाईट म्हणजे त्याच रात्री बंद केलं. सेम नाईट म्हणजे त्याच रात्री. ॲट 11:45 म्हणजे 11:45 म्हणजे काय? 11:45. आता तुम्हाला टायमिंग माहीत पाहिजे. 11:45 त्यानं बंद केलेलं आहे. ठीक आहे. हाऊ लॉंग वॉज द वॉटर पंप ऑन. तर मग वॉटर पंप पहा, 10:30 ते 11:30 1 तास आणि वरचे 15 मिनटं. वरचे 15 मिनटं हे स्टार्ट आणि हे पुट ऑफ. इथं जे शब्द वापरला मी तेच वापरलं. पुट इट ऑफ जे शब्द वापरला ते. तर प्रश्न आपल्याला डायरेक्ट उत्तर भेटलेलं. तर हाऊ लॉंग वॉज द वॉटर पंप ऑन 1 hour 15 minutes. बघा, 10:30 पासून तर 11:30 1 तास होता आणि बाकीचे उरले 15 मिनटं. ठीक आहे. जे उत्तर तोंडी आहे ते तोंडी करायचे. आपल्या इथं आता प्लस मायनस करून काय दाखवायचं असं काही सांगितलं नव्हतं. डायरेक्ट उत्तर करू शकतो. गीता टॉट म्हणजे शिकवणे. टीचचं काय होते? टीचचं तिसरं रूप, दुसरं रूप टॉट. इन द क्लास 2 hours 25 minutes. इन द मॉर्निंग म्हणजे तिने सकाळी 2 hours 25 minutes शिकवलं. आणि इन द मॉर्निंग अँड 1 hour 45 minutes इन द आफ्टरनून म्हणजे 1 तास 45 मिनिटं तिने दुपारी पण शिकवलं. हाऊ लॉंग शी टेक्स. मग आता इथे दोघांची बेरीज करायची. ठीक आहे. म्हणजे 2 hours हे आवर्स घेऊ, इथं मिनिट्स घेऊ. ठीक आहे. 2 hours 25 minutes आणि ते किती हे अजून ही मॉर्निंगला शिकवलं. मॉर्निंग. आफ्टरनूनला किती शिकवलं? आफ्टरनूनला तिने शिकवलेल्या 1 hour 45 minutes. तर एकूण किती शिकवलेले? आता यांची बेरीज करू आपण. 0 7 4 3. आता आपण असं लिहितो का 3 hours आणि 70 minutes? नाही, आपले मिनिट्स राहतात नेहमी 60 मिनिटाचाच राहतो. मग याच्यातला आपण 1 तास म्हणजेच काय? आपल्याला 60 मिनटं म्हणजे इथून 60 मिनटं काढले, इकडे 1 तास वाढवला. ठीक आहे. याचाच अर्थ आहे. तुम्ही ही स्टेप नाही केली तरी चालते. 3 hours 70 minutes म्हणजेच आपलं काय 70मधून 60 गेले 10 minutes राहतात. 3 मध्ये 1 मिळवला 4 राहतात. तर म्हणजे 4 hours 10 minutes तिने एकूण शिकवलेलं. मग इथे प्रश्न पाहायचा इथं. शी टीचेस 4 hours 10 minutes इन ऑल. ठीक आहे. ओके, हे आपल्याला इथं लिहून टाक. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. इफ अ बँक ओपन्स बिझनेस फ्रॉम 10
इन द मॉर्निंग टू 4:30 इन द इव्हिनिंग. हाऊ लॉंग इट ओपन्स. हा प्रश्न करू आपण. दुसरं पेज घेऊ टेस्ट. पहा 10ला ओपन किती झाली. ओपन 10 मॉर्निंगला. क्लोज 4:30 इव्हिनिंग. आता 10 ते 11 1 आवर झालं. 11 ते 12 सेकंड आवर झालं. 12 ते 1 थर्ड आवर झाला. 1 ते 2 फोर्थ आवर झाला. 2 ते 3 5 तास झाले. आणि 3 ते 4 किती झाले. 3 ते 4 6 तास. आणि ही 30 मिनिट्स म्हणजे 4 आवर्स टू 4:30 6 आवर 30 मिनिट्स झाले. मग बँक किती वेळ. हाऊ लॉंग इट ओपन्स. तर हाऊ लॉंग इट ओपनच्या जागी इटच्या जागी आपण द बँक ओपन फॉर 6 आवर 30 मिनिट्स. अतिशय सोपं आहे. हे आपल्याला उत्तर लिहायचं, पद्धतशीर लिहायचं. इथून सुरुवातपासून इथपर्यंत तुम्ही सगळं लिहिलं तरी चालते. हा भाग नाही लिहिलं तरी चालतं, पण हा एक्सप्लेनेशनचा भाग आहे. तुम्ही लिहिला तरी काही नाही. नेहमी एक्सप्लेनेशन तुम्हाला माहीत पाहिजे की काय करायला पाहिजे काय नाही, त्याच्यानुसार तुम्ही लिहायचं. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. इफ अ शॉप ओपन्स ॲट. बघा एक शॉप 9:30 सकाळी. AM म्हणजे सकाळी आणि PM म्हणजे सायंकाळी बंद होते. नाही तर तुम्ही इथून एवढा म्हणसाल अर्धा तासच होतं. सकाळी उघडते रात्री बंद होते. PM म्हणजे काय रात्री. AM म्हणजे सकाळी. लॉंग इट ओपन्स. हाऊ लॉंग इट ओपन्स म्हणजे बघा 9:30 सकाळी ते 9:30 रात्री किती होतात. 12 आवर्स होतात, आहे की नाही. 12 आवर्स होतात. म्हणजे नंतर 9:30 टू 10 हे किती होतात. 30 मिनिट्स म्हणजे 12 आवर्स 30 मिनिट्स होतात. किती होतात. 30 मिनिट्स. उत्तर लिहायचे आपल्याला. ठीक आहे. उत्तर इथूनच आहे पूर्ण. तर इटच्या जागी शॉप लिहायचं. याच्या आधी आपण इटच्या आधी बँक लिहायचं, कारण तर बँकेचं उदाहरण होतं. इथं इटच्या जागी आपण शॉप लिहायचं. तर द शॉप किंवा अ शॉप आहे तर अ शॉपच लिहायचं. इथं शॉप ओपन फॉर 12 आवर्स 30 मिनिट्स. 12 आवर 30 मिनिटापर्यंत ही शॉप चालू राहते. आता शेवटचा प्रश्न आपण पाहू. आता हा शेवटचा प्रश्न जर पाहिला आहे 15 आवर्स 30 मिनिट्स 20 आवर्स 15 मिनिट्स म्हणजे 24 आवर्सची क्लॉक आहे. ठीक आहे. इफ अ महाराष्ट्र एक्सप्रेस लिव्हिंग म्हणजे एक्सप्रेस म्हणजे हे गाडी आहे, आपलं रेल्वे गाडी आहे. लिव्हिंग म्हणजे सोडते. फ्रॉम कोल्हापूर म्हणजे सोलापूरहून सोडते, म्हणजे सोलापूरहून निघते. 15 आवर्स 30 मिनिट्स म्हणजे दुपारी म्हणजे 15:30 24 तासाची गाडी. अराव ॲट गोंदिया म्हणजे अरावी म्हणजे पोहोचते गोंदियाला. द नेक्स्ट डे म्हणजे पुढच्या दिवशी. किती वाजता. 20 वाजून एकच मिनिट 20 वाजून 15 मिनिटाला. आता हाऊ लॉंग इज द जर्नी फ्रॉम कोल्हापूर टू गोंदिया. आता पहा 15 ते 15 किती होतात. 15 ते 15 किती होतात. 24 तास होतात, आहे की नाही. ह्या 15 वाजून 30 मिनिटं ते 15 वाजून आपण पहिले उत्तर लिहूता एकदम व्यवस्थित लिहूता. आन्सर आहे कोल्हापूर लिव्हिंग कोल्हापूर. अराइव्ह ॲट गोंदिया किती वाजता होते. 20 वाजून 15 मिनिटाला. आता आपण डायरेक्टच हे याचे एक्सप्लेनेशन नाही केलं तरी चालते, पण आपण एक्सप्लेनेशन करून घेतो सगळ्या गोष्टी. तर
15:30 ते पुढच्या दिवशी 15:30 हे झाले तुमचे किती झाले 15:30 टू 24 आवर्स झाले. आता बघा 15 ते 16 ओके 15:30 ते 16:30 हे झाले 25th आवर. 16:30 ते 17:30 हे झाले 26th आवर. 17:30 ते 18:30 हे झाले 27th आवर. 18:30 ते 19:30 हे झाले 28th आवर. आता आपल्याला 20, 19, 30 ते 20-30 नाही घ्यायचे कारण 20-15 आहे. तर 20-15 म्हणजे इथून एवढा वेळ 45 मिनिटं झाले. म्हणजे किती झाले 28 मिनिट्स 28 आवर्स किती झाले 45 मिनिट्स लिहिलं मी. आता उत्तर लिहिताना तर हाऊ लॉंग द जर्नी फ्रॉम, तर इथं उत्तर लिहून टाकतो आपण. ते पहा आपल्याला किती वेळ लागला इथून एवढा आपल्याला इथं लागला. द जर्नी फ्रॉम कोल्हापूर टू गोंदिया. द जर्नी फ्रॉम कोल्हापूर टू गोंदिया is इथे 28 hours and 45 minutes. ठीक आहे. अशा पद्धतीने हा पण प्रॉब्लेम सेट हा अतिशय म्हणजे थोडा मोठाच प्रॉब्लेम सेट होता. ठीक आहे. अतिशय आपण चांगल्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यावर माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला सगळे भेटतील. पुढचे पण 6वी, 7वी, 8वी स्पर्धा परीक्षावर आधारित पण आपण प्रश्न सगळे तयार करतो. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.